महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आता प्रसाद म्हणून लाडूचं वाटप करण्यात येणार आहे। मात्र प्रसादात दिला जाणाऱ्या लाडूच्या किमतीवरून नवा वाद निर्माण झालाय। तुळजाभवानी मंदिर समितीच्या निर्णयाला भाविक आणि पुजाऱ्यांनी विरोध केलाय। तुळजाभवानीचा प्रसाद 600 रुपये किलो। प्रसादाचा एक लाडू 30 रुपयाला। मंदिर समितीच्या निर्णयाला भाविक पुजाऱ्यांचा विरोध। श्रावण महिना सुरू झाल्यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत। त्यामुळे मंदिर प्रशासनाने प्रसाद म्हणून लाडू वाटपाचा निर्णय घेतला। भाविकांना 30 रुपयाला एक लाडू दिला जाणार आहे, तर 1 किलो लाडूची किंमत 600 रुपये एवढी असणार आहे। पहिला लड्डू देवीच्या चरणाला अर्पण करून आपण भाविकांना आता वितरण सुरू केलेली आहे। कसं सरायचं सुशुल्क असणार आहे, कशा पद्धतीने वितरण केलं जाणार आहे? आता ही जे लड्डू आहे आपला मंदिर प्रेमिसेस मध्ये काउंटर आहे, त्या काउंटर मार्फत भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत। आणि ही जे लड्डू आहे नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर 30 रुपये पर लड्डू या प्रमाणाने आपण भाविकांना देणार आहोत। प्रसादासाठी मंदिर प्रशासनाकडून आकारल्या जाणाऱ्या किमतीवरून आता वाद निर्माण झाला। पुजारी मंडळांनी या निर्णयाला विरोध केला। बाजारभावाच्या दुप्पट दराने लाडूंची विक्री करणं चुकीचं आहे। मंदिर प्रशासनाने स्वस्तात लाडूंची विक्री करावी अशी मागणी केली जाते। लाडू जो प्रसाद 30 रुपयाला एक जो देण्यात येत आहे मंदिर संस्थांकडून, हा भाविकांना परवडणारा आम्हाला वाटत नाही। मुळात भाविकांना इतर देवस्थानमध्ये सुद्धा पाहिलं तर आपण अन्नछत्र असतं त्यांच्याकडे आणि ते मोफत अन्नछत्र चालवतात। परंतु आज ठिकाणी आपण तुळजाभवानी मंदिरामध्ये जर लाडू मोफत देणार नसाल तर कमीत कमी माफक दर असावा, याबाबत भोपे पुजारी मंडळाच्या वतीने आम्ही लवकरच निवेदन देणार। भाविकांनी देखील मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला। इतर मंदिरांमध्ये स्वस्त दरांमध्ये उत्तम दर्जाचे लाडू प्रसाद म्हणून दिले जातात, मात्र तुळजाभवानी मंदिरात एवढ्या चढ्या किमतीने लाडूंची विक्री का, असा सवाल आता भाविकांकडून विचारण्यात येतोय। प्रसादाची दर्जा तर अजिबात वाटत नाही। ज्या पद्धतीने ते किंमत घेत आहेत 600 रुपये, त्या पद्धतीने त्याची दर्जा नाही आणि मुळातच प्रसादाची किंमत एवढी नसायला पाहिजे। कारण इतर ठिकाणी जर काही तुम्ही तुलनात्मक हे केलं तर यापेक्षा कमी किंमत असून त्याचा दर्जा अत्यंत चांगला आहे। तुळजाभवानी मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। लाडूसाठी जास्त किंमत आकारण्यात येत असल्यामुळे भाविकांमध्ये सुद्धा नाराजी आहे। त्यामुळे मंदिर प्रशासनाने प्रसादाची किंमत कमी करावी अशी मागणी आता केली जाते। ज्ञानेश्वर पतंगी, झी 24 तास, धाराशिव।